नमस्कार मित्रांनो. सर्वात आधी संवादच्या सर्व सदस्यांना माझा खूप खूप नमस्कार. ज्या व्यक्तीमुळे मला तुम्हा सर्वांशी भेटण्याची एक संधी मिळाली ते म्हणजे डॉक्टर राजू डहारे यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की या निमित्ताने मला तुम्हा सर्वांशी बोलण्याची आणि तुमच्याशी संवाद साधण्याची एक संधी दिली. आजचा आपला जो विषय आहे, जो आपण चर्चेला घेणार आहे, तो म्हणजे MBA किंवा बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये जे कोर्सेस रन केल्या जाते त्याची ॲडमिशन प्रक्रिया आणि त्याच्यातल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय याच्याबद्दल आपण एक सविस्तर माहिती या सत्रातून जाणून घेणार आहोत. सर्वात आधी MBA काय आहे हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. MBAचं जर आपण लॉंग फॉर्म बघितला तर तो आहे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर याच्यात प्रामुख्याने तुम्हाला एक लक्षात येईल की हा जो कोर्स करिक्युलम किंवा हा जो प्रोग्राम आहे हा मुख्यत्वे करून बिझनेसेस कशा प्रकारे रन करायचे, बिझनेसेसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव होतो, ह्या सर्व गोष्टीची जाण या माध्यमातून, या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला होते आणि त्याच्यावर आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील किंवा काय काय उपाययोजना कराव्या लागतात हे या कोर्सच्या माध्यमातून आपण शिकतो. पण MBAला तसे म्हणजे बरेचसे नॉमेनक्लेचर वापरले गेलेले आहे. जसं हाच प्रोग्राम म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट रिलेटेड प्रोग्राम जर मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जर तुम्ही करणार असाल तर त्याला त्याचं नाव दिलेलं आहे MMS, मास्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स. आणि इतर जे इन्स्टिट्यूट्स आहे जसं IIM किंवा बाकी ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे त्यांनी या कोर्सला जे नाव दिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. तसे वेगवेगळ्या प्रकारचे नॉमेनक्लेचर या बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्रामला देण्यात आलेले आहे. आणि म्हणजे हा गैरसमज होऊ नये म्हणून मी तुम्हाला ही तिन्ही नॉमेनक्लेचर इथे सांगितले आहे की जे AICTEनी मान्यता त्याला दिलेली आहे. AICTE हे ॲपेक्स इन्स्टिट्यूशन आहे की जे MBA किंवा जे टेक्निकल कोर्सेस आहे त्याला मान्यता देते. तर सर्वात आधी आपल्याला महत्त्वाची जी गोष्ट इथे जाणून घ्यायची आहे की जिथून कुठून तुम्ही MBA प्रोग्राम किंवा PGDM प्रोग्राम किंवा MMS प्रोग्राम करणार असाल तिथे तुम्हाला एका गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे की तो प्रोग्राम AICTEनी मान्यता दिलेला आहे की नाही. त्या प्रोग्रामला जर AICTEची मान्यता नसेल तर त्या प्रोग्रामची जी क्रेडिट एम्प्लॉयमेंट मार्केटमध्ये आहे ती त्याला तेवढी क्रेडिट त्याला मिळणार नाही. तर सर्वात आधी आपण लक्षात घेऊ की या प्रोग्रामला ॲडमिशन घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया कुठून राबवल्या जाते आणि कशा प्रकारे राबविल्या जाते. जर आपण महाराष्ट्र राज्याचाच विचार केला तर ही प्रक्रिया डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांच्याद्वारे राबविल्या जाते. आणि या प्रवेश प्रक्रियेत सर्वात आधीचा जो टप्पा आहे की विद्यार्थ्यांना स्वतः या प्रवेश प्रक्रियेला रजिस्टर करावं लागतं. जो अपिअरिंग विद्यार्थी असेल म्हणजे जो फायनल इयरमध्ये असेल, BSc फायनल इयरला किंवा BSc झालेला विद्यार्थी असेल, MSc किंवा BCom झालेला विद्यार्थी असेल, हा सर्व फॅकल्टीमधला जो विद्यार्थी आहे त्याला या MBA प्रवेश प्रक्रिये MBA कोर्स करता ॲडमिशन घेता येतं. तर म्हणजे ही गोष्ट तुम्हाला सर्वप्रथम क्लिअर करावीशी वाटते की जो अपिअरिंग स्टुडंटसुद्धा आहे तो सुद्धा या प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकतो. साधारणतः ही प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या महिन्यात ही सुरू होते. पण एकंदरीत कोविडचा प्रादुर्भाव आणि त्यातून निर्माण झालेले अनेक संकट लक्षात घेता मला असं वाटते यावेळेस ती प्रवेश प्रक्रिया थोडीशी लांबणीवर जाईल. पण जनरली ही प्रवेश प्रक्रिया डिसेंबर किंवा जानेवारीपासून ही सुरू होते आणि ही प्रवेश प्रक्रिया 2 ते 3 महिने चालते. तर पहिला जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे रजिस्ट्रेशन. एकदा त्या प्रोसेसमध्ये तुम्ही रजिस्टर झाले की त्यानंतर तुम्हाला त्याची जी एक्झाम असते त्याला जे नाव आहे ती आहे CET.
कॉमन एंट्रन्स टेस्ट, ती ही CET जी प्रवेश प्रक्रिया आहे ही ऑनलाईनच्या माध्यमातून, याच्या आधी ऑफलाईनच्या माध्यमातून घेतल्या जात होती. आणि ही जी प्रवेश प्रक्रिया आहे, या प्रवेश प्रक्रियेत तुम्हाला जो सिलॅबस या प्रवेश प्रक्रियेकरता किंवा प्रवेश परीक्षेकरता जो आहे, त्यात रिझनिंग, मेंटल ॲबिलिटी, मॅथमॅटिक्स आणि अशा प्रकारचे जे विषय आहे ते विषय तुम्हाला त्यावेळेस अभ्यासावं लागतात. इंग्रजी, तर याचा डिटेल सिलॅबस किंवा एकंदरीत त्याचा प्रश्नाचे प्रारूप तुम्हाला DTEच्या वेबसाईटवर तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती मिळू शकेल. तर जे विद्यार्थी या कोर्स करता किंवा इतर यासारख्या कोर्स करता जर इच्छुक असतील, त्यांनी DTE.org.in या संकेतस्थळावर जाऊन इतर माहिती त्यांना घेता येईल. CETच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात ज्या संस्था आहेत, ज्या MBA प्रोग्राम ऑफर करत आहेत, तिथे तुम्हाला प्रवेशित होता येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना मुंबई युनिव्हर्सिटीला प्रवेश मिळाला त्यांना MBA ऐवजी MMS डिग्री मिळणार. पण याच्यात फरक नाही आहे, कारण की दोघांचंही नॉमेनक्लेचर AICTEच्या नियमाप्रमाणे मान्य आहे. तर ही जी प्रवेश प्रक्रिया आहे, ही प्रवेश प्रक्रिया स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून घेतल्या जाते. तसेच MBA प्रोग्राम करता काही जागा, म्हणजे एक 15% जागा इतर राज्यातले जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सुद्धा राखीव असते. होऊ शकतं की हे विद्यार्थी CETच्या एक्झामला अपियर होऊ शकणार नाही, तर त्यांना ज्याप्रमाणे CET महाराष्ट्र राज्याद्वारे घेतली जाते त्याचप्रमाणे AICTEद्वारे सुद्धा एक परीक्षा MBA प्रोग्रामसाठी घेतल्या जाते. आणि या परीक्षेला सुद्धा महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य मान्यता देते. म्हणजे CET व्यतिरिक्त इतर ज्या परीक्षा ज्याला महाराष्ट्र राज्य मान्यता देते ती म्हणजे AICTEद्वारे घेण्यात आलेली एंट्रन्स एक्झाम आणि IIMद्वारे घेण्यात आलेली एक्झाम जिचं नाव आहे CAT, दॅट इज कॉमन ॲडमिशन टेस्ट. तर ज्या विद्यार्थ्यांना ही MBAला प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांना या 3 एक्झामपैकी कुठली तरी एक्झाम त्यांना देणे गरजेचं आहे. एकदा की तुम्ही या प्रवेश प्रक्रियेतून समोर वाटचाल केली की त्याचे जे ॲडमिशन्स राऊंड आहे ते ॲडमिशन्स राऊंड ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ते घेतल्या जातात आणि तसं तुम्हाला अटेंड केलं आहे. ते राऊंड्स तुम्हाला अटेंड करावे लागतात. या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्र राज्यात म्हणजे त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, सीट डिस्ट्रीब्युशन आहे की 70% सीट, जसं अमरावती विद्यापीठाचं जे ज्युरिडिक्शनमध्ये जेवढे कॉलेजेस येतील त्याच्यामध्ये 70% ज्या सीट्स असतील, समजा आपण विचार करू की ते 100 सीट्स आहे, तर या 100पैकी 70 सीट्स ज्या राहतील ह्या अमरावती विद्यापीठातून जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता आरक्षित राहतील. आणि उर्वरित ज्या 30% ज्या सीट्स आहे त्याच्यात महाराष्ट्र राज्यातले इतर युनिव्हर्सिटीमधले विद्यार्थी त्यांना 15% सीट अलॉटमेंट असते आणि उरलेला 15% अलॉटमेंट जे असतं ते इतर राज्यातून आलेले जे विद्यार्थी आहे किंवा NRI विद्यार्थी आहे त्यांच्याकरता ते राखीव असते. तर एकंदरीत अशा प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन असतं. दुसरं या बाबतीत आणखी एक सांगावंसं वाटतं की ज्या प्रकारे महाराष्ट्रात युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स, गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स किंवा प्रायव्हेट ज्या संस्था आहेत ज्या MBA प्रोग्राम्स रन करते, त्याचप्रमाणे इतर राज्यातसुद्धा अशा बऱ्याचशा संस्था आहेत की MBA प्रोग्राम रन करते. त्यातसुद्धा तुम्हाला आपण ही AICTEद्वारे जी एक्झाम अपियर होतो किंवा आपण ती जर एक्झाम पास केली तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला इतर राज्यात ज्या संस्था आहेत ज्या MBA प्रोग्राम ऑफर करत आहेत तिथे सुद्धा तुम्हाला प्रवेशित होता येतं. या व्यतिरिक्त जसं इंजिनिअरिंग शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला एक लक्षात येतं की एक थोडंसं आपण बघितलं की इंजिनिअरिंग शिक्षण जे आहे
म्हणजे त्याच्यात एक 3 स्तर आपल्याला एकंदरीत सांगता येतील की जसं आता स्थानिक लेवलवर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, स्टेट लेवलवर रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि त्यानंतर IIT. त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट एज्युकेशनमध्ये सुद्धा अशा प्रकारचे 2 टायर सिस्टम आपल्याला दिसून येईल की जसं आता महाराष्ट्र राज्यात जे संस्था आहेत त्या एकतर युनिव्हर्सिटी रन डिपार्टमेंट्स आहेत किंवा गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा प्रायव्हेट संस्था आहेत. त्याचप्रमाणे जे इतर जे इन्स्टिट्यूट्स आहेत जे बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राम ऑफर करतात त्याला आपण म्हणतो IIM, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट. आता हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट्स भारताच्या कानाकोपऱ्यात विविध ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला कॅट नावाची ही जी एक्झाम आहे त्याला अपियर केल्या जाऊ शकते, त्याला अपियर व्हावं लागतं. एकंदरीतच हा जो सिलेबस आहे कॅटचा किंवा CETचा याच्यात जरी साम्य असलं तरी त्याची लेवल थोडीफार याच्यात तुम्हाला बराचसा फरक तुम्हाला दिसेल की कॅटची जी ओव्हरऑल जी डिफिकल्टी लेवल आहे ही यापेक्षा CETपेक्षा निश्चितपणे जास्ती आहे. कारण की जवळपास लाखो विद्यार्थी ऑल ओव्हर इंडियामधनं या परीक्षेला बसतात आणि काही निवडक समजा 1,000 ते 5,000 विद्यार्थ्यांना IIM सारख्या संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. तर ज्या विद्यार्थ्यांना IIM मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना कॅट नावाची ही जी एक्झाम आहे ती एक्झाम तिथे अपियर करावं लागेल. तर एकंदरीतच ही जी प्रवेश प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केली तर तुमच्या स्कोअरवर अवलंबून, तुमच्या रँकवर अवलंबून तुम्हाला ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही इच्छुक असाल त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला तुमच्या रँकिंगप्रमाणे आणि तुमच्या स्कोअरप्रमाणे तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळू शकेल. यानंतर आपण दुसरा टप्पा याच्यातला लक्षात घेऊ की एक्झॅक्टली बिझनेस मॅनेजमेंट एज्युकेशन म्हणजे काय, याच्यातल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय. पण त्याआधी आपल्याला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल की यामध्ये असणारे जे विषय आहे, यामध्ये असणारे जे स्पेशलायझेशन्स आहे त्याचा आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल. बेसिकली बिझनेस मॅनेजमेंट एज्युकेशनमध्ये 4 ज्या मेजर स्ट्रीम्स ज्याला मुख्यत्वे करून ऑल ओव्हर इंडिया किंवा जगात सर्व ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे ते म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड प्रोडक्शन अँड ऑपरेशन्स मॅनेजमेंट. मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे जी वस्तू आपण जिचं प्रोडक्शन केलेलं आहे आणि जिचं विपणन आपल्याला उपलब्ध असणाऱ्या मार्केटमध्ये करायचं आहे त्याला लागणारे ज्या स्ट्रॅटेजीज आहे, त्याला ज्या लागणाऱ्या ज्या टेक्निक्स आहे त्याचा ओव्हरऑल अभ्यास या मार्केटिंग मॅनेजमेंट स्पेशलायझेशनच्या माध्यमातून आपण करतो. त्यानंतर दुसरं जे स्पेशलायझेशन आहे ते म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंट हा सुद्धा तेवढाच एक व्यापक स्वरूप असणारा एक स्पेशलायझेशन आहे ज्यामध्ये फायनान्शियल जे इश्यूज आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करावे लागतात. म्हणजे एखादा बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याचे जे फायनान्शियल इश्यूज आहे जसा कॅश मॅनेजमेंट आहे, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आहे, त्यानंतर इतर लॉंग टर्म लोन रिक्वायरमेंट आहे. ह्या सर्व जे इश्यूज आहे ह्या फायनान्शियल मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण स्टडी करतो. पण या व्यतिरिक्त फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये इतर ज्या संस्था या बाबतीत ज्याचा अभ्यास आपल्याला सखोलपणे करावा लागतात, जसं फॉर एक्झाम्पल जे स्टॉक एक्सचेंजेस आहे म्हणजे BSE म्हणा किंवा NSE म्हणा, ज्याच्या माध्यमातून आपण एक फायनान्शियल रिसोर्सेस कुठलीही संस्था कुठलीही बिझनेस ऑर्गनायझेशन त्या माध्यमातून आपलं तयार करतं.
तर त्याचासुद्धा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. म्हणजे ओव्हरऑल फायनान्शियल इश्यूज रिलेटेड, म्हणजे ज्यामध्ये तुमची फायनान्शियल रिक्वायरमेंट आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे आणि इतर जे टूल्स आहे त्या सर्व टूल्स अँड टेक्निक्सचा अभ्यास फायनान्शियल मॅनेजमेंट या स्पेशलायझेशनच्या माध्यमातून आपण करतो. तिसरं जे मुख्य स्पेशलायझेशन आहे ते म्हणजे ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. असं म्हटलं जातं की मॅनेजमेंट रिव्हॉल्व्स अराउंड 4 मेजर थिंग्स: मनी, मार्केट, मशीन अँड मॅनपॉवर. तर याच्यातला चौथा जो घटक आहे तो चौथा घटक म्हणजे मॅनपॉवर. म्हणजे कुठल्याही संस्थेला, कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनला लागणारा जो मॅनपॉवर आहे त्याचं ओव्हरऑल जे मॅनेजमेंट आहे, त्याच्या ज्या टेक्निक्स आहेत, त्याच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे ते आपण ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट याच्या माध्यमातून शिकतो. आधी या स्पेशलायझेशनचं नाव पर्सनल मॅनेजमेंट असं एक ढोबळ स्वरूपात होतं, पण ओव्हर द पिरियड म्हणजे जो काळ आपण बघितला आहे तिथे ह्युमन रिसोर्सेस एक ॲसेट्स म्हणून कन्सिडर केल्या गेले. आणि ज्या ठिकाणी ॲसेट्स आहेत त्या ठिकाणी ॲसेट्सचं मॅनेजमेंट प्रॉपर झालं पाहिजे. आणि हे जर मॅनेजमेंट प्रॉपर झालं नाही तर ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचं जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट प्रॉपरली येऊ शकत नाही. म्हणूनच ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटला हे तेवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे की जर ऑर्गनायझेशन तेव्हाच ग्रो होऊ शकेल की जो तिथे काम करणारा जो व्यक्ती आहे तो जोपर्यंत ग्रो होत नाही, तो जोपर्यंत डेव्हलप होत नाही, तो जोपर्यंत इनोव्हेटिव्ह आयडियाज अप्लाय करत नाही, तोपर्यंत ऑर्गनायझेशनसुद्धा ग्रो होणार नाही. त्यामुळे ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटला सुद्धाही तेवढंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. चौथं जे स्पेशलायझेशन आहे ते आहे प्रोडक्शन अँड ऑपरेशन्स मॅनेजमेंट. म्हणजे असं म्हणतात की इफ वी डू नॉट सेल ऑर बाय द थिंग्स, म्हणजे जर आपण एखाद्या वस्तूचं विक्री किंवा खरेदी करणार नाही तोपर्यंत देर इज नो क्वेश्चन ऑफ एनी इकॉनॉमिक्स, है ना. तर इकॉनॉमिक्स हे तेव्हाच अस्तित्वात येऊ शकेल जोपर्यंत कुठल्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री केल्या जाणार नाही. त्यामुळे या ठिकाणी मला असं वाटतं की या खरेदी विक्रीच्या पूर्ण व्यवहारात ज्या गोष्टीची आपण खरेदी किंवा विक्री करतो आहे ती वस्तू ही तितकीच महत्त्वाची. त्यामुळे प्रोडक्शन अँड ऑपरेशन्स मॅनेजमेंटला सुद्धा तेवढंच महत्त्व बिझनेस मॅनेजमेंट किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन देतं. तर प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये आपण व्हॉट टू प्रोड्यूस, व्हेन टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस या सर्व प्रश्नाची उत्तरं शोधत असतो. आणि या माध्यमातून आपण ते प्रॉडक्ट तयार करतो की जे कस्टमरला आवश्यक आहे किंवा कस्टमरला त्याची गरज आहे, किंवा कमीत कमी आपण कस्टमरला ही जाणीव करून देतो की ही तुझी गरज आहे आणि त्या गरजेसाठी आम्ही हा प्रॉडक्ट किंवा हे सर्व्हिसेस तयार केलेले आहे. तर प्रोडक्शन ऑपरेशन्स मॅनेजमेंट हा तर चौथा मेजर स्पेशलायझेशन बिझनेस मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये असतो. पण या व्यतिरिक्त आजच्या जगाची निकड लक्षात घेता बरेचसे स्पेशलायझेशन या माध्यमातून सुरू केले गेलेले आहे. जसं आता MBA इन बायोटेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, कारण की बायोटेक्नॉलॉजी ही आज एक अतिशय महत्त्वाची फील्ड आपल्याला उंचावत असलेली दिसत आहे. तर त्याचं स्पेशलायझेशन विथ द हेल्प ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पण आपल्याला करता येतं आणि तसं स्पेशलायझेशन काही संस्थेमार्फत देण्यात येते. जसं MBA इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, MBA इन हॉस्पिटल मॅनेजमेंट अशासारखे बरेचसे स्पेशलायझेशन बिझनेस मॅनेजमेंट या विषयात किंवा MBA या प्रोग्राममध्ये दिल्या जाते. पण डिपेंडिंग अपॉन युअर नीड्स यू कॅन सिलेक्ट एनी ऑफ दी स्पेशलायझेशन. यानंतर आपण लक्षात घेऊ की बिझनेस मॅनेजमेंट हा एक असा विषय आहे की ज्या ठिकाणी विविध विषयांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो.
म्हणजे सर्वात आधी जो विषय आपल्याला इथे अभ्यासावा लागतो तो म्हणजे रिलेटेड टू द ह्युमन बिहेवियर. त्यानंतर आपल्याला स्टडी करावं लागतं कॉमर्स, त्यानंतर आपल्याला स्टडी करावं लागतं इकॉनॉमिक्स, त्यानंतर आपल्याला स्टडी करावं लागतं बँकिंग अँड इन्शुरन्स. तर अशा अनेक विषयाचा अंतर्भाव म्हणजे इवन इंजिनिअरिंगचे जे विषय आहेत प्रोडक्शन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, तसं ओव्हरऑल एक सँडविच कोर्स आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राम म्हणून आपल्याला सांगता येईल. तर ज्या प्रोग्रामची जे फाउंडेशन आहे इतक्या साऱ्या विषयांवर आहे, त्या प्रोग्रामकरता जो प्रवेशित जो विद्यार्थी आहे हा सुद्धा तेवढा डायव्हर्स फील्डमधला असावा. म्हणूनच या ठिकाणी म्हणजे MBAला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कुठल्याही स्ट्रीमचे जरी ग्रॅज्युएट असेल, म्हणजे तुमचा ग्रॅज्युएशन सायन्समध्ये असो, म्हणजे जसं तुमचं BSc केलेलं असावं किंवा BCom केलं असेल किंवा BA केलं असेल किंवा BPharm केलं असेल किंवा BE केलं असेल किंवा इवन MBBS केलं असेल, या सर्व ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना MBAला प्रवेश दिला जातो. त्यामुळे मनात ही भावना नको की मी BA झाला तर मला MBA करता येईल का, किंवा मी BE झालं तर मला MBA केलं पाहिजे का, किंवा इवन मी MBBS झालो तर MBAची खरंच गरज आहे का. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. कारण की प्रत्येक जे ऑर्गनायझेशन असो, ते हॉस्पिटल असो, बँक असो, एखादी इन्शुरन्स संस्था असो किंवा एखादं एज्युकेशन इन्स्टिट्यूट असो, त्याचं मॅनेजमेंट मला असं वाटतं का MBA झालेला जो विद्यार्थी आहे तो योग्य प्रकारे करू शकतो. त्यामुळे सर्व स्ट्रीममधले जे विद्यार्थी आहे या सर्व स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना MBA प्रोग्राम करता आपण प्रवेश देतो. तर एकंदरीतच तुम्हाला लक्षात आलं असेल की ही एक अशी फील्ड आहे की ज्या फील्डमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना आपण अकोमोडेट करतो. दुसरं भाग आपण याच्यातलं लक्षात घेऊ की याच्यातल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय. आपल्याला लक्षात येईल की आज जेव्हा आपण कुठलाही न्यूजपेपर, जसं आता टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक ॲसेंट म्हणून एक सत्र येतं की ज्याच्यात तुम्हाला म्हणजे कुठल्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिल्या जातं. म्हणजे एम्प्लॉयमेंट जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे ॲसेंटमध्ये तुम्हाला बघता येईल. तुम्हाला लक्षात येईल की जवळपास आउट ऑफ 100 ॲडव्हर्टाइजमेंट जवळपास 40 to 50% ॲडव्हर्टाइजमेंट अशा असतात की ज्यामध्ये दे आर आस्किंग फॉर बिझनेस मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स. म्हणजे आज सर्वात जास्त रोजगाराच्या ज्या संधी ज्या उपलब्ध आहे त्या बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की जर तुम्हाला एक चांगलं करिअर करायचं असेल, निश्चितपणे म्हणजे कुठलीच फील्ड चांगली किंवा वाईट नाही, पण आपल्याला ही लक्षात घेतलं पाहिजे की आज एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी कशामध्ये अवेलेबल आहे. आज मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी हे बिझनेस मॅनेजमेंट या कोर्स करता किंवा करिक्युलम करता अवेलेबल आहे. तर माझ्या तुम्हा सर्वांना, तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही लक्षात घ्या की उद्या जर तुम्हाला करिअर करायचं असेल आणि जर तुम्हाला अशी फील्ड चूज करायची आहे की ज्यामध्ये इमिजिएटली तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होऊ शकेल, तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही MBA सारख्या कोर्सचा सिलेक्शन करावं किंवा MBA सारख्या कोर्समध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यावी. जसं MBA हे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे, त्याचप्रमाणे या पर्टिक्युलर कोर्स करता तुम्हाला ग्रॅज्युएशनची जर डिग्री घ्यायची असेल तर तिचं नाव आहे BBA, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांचं आधीच ठरलं असेल की नाही मला याच फील्डमध्ये आपलं करिअर करायचं असेल, तर त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन BBAपासनं जरी सुरू केलं तर मला असं वाटतं ते MBAला निश्चितपणे अतिशय पूरक ठरेल. तर एकंदरीतच मला असं वाटतं की MBA प्रोग्राम किंवा बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राम जे आता तुम्हाला मी सांगितले ते MMS असो किंवा PGDBM असो,
हे जर प्रोग्राम जर तुम्ही घेतले किंवा याचं सिलेक्शन जर केलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की तुमचं करिअर अतिशय फास्ट ग्रो करेल. एवढं बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद.